नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे ना, सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. त्याच्यामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. त्या चौघांच्याही मानेमध्ये एक चिप लावलेली आहे. ते काय बोलतायत, कसा विचार करतायत, काय काय डिस्कशन करतायत, काय रिस्पॉन्सेस आहेत, काय रिफ्लेक्सेस आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राहुलनं बनवलेल्या त्याच्या कम्प्युटरवरच्या सॉफ्टवेअरला जाऊन सिंक होतात आणि त्यातून रिझल्ट भेटतात. ॲनालिसिस होतं, ते त्याच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती ॲज अ मेसेज म्हणून डिस्प्ले होतं किंवा काही वेळा नोटिफिकेशन्स येतात. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते सिंक होतं, मोबाईलमध्ये मेसेजेस म्हणून ते दिसतं. त्याच पद्धतीनं घड्याळामध्ये, हातातल्या मनगटाच्या वरच्या घड्याळामध्ये सुद्धा, डिजिटल वॉचमध्ये सुद्धा ते नोटिफिकेशन सिंक होतात. चला पाहूया आज काय होतंय. याचबरोबर आपली सुरुवात झाली होती वड आणि पिंपळ या झाडाच्या. त्या चौघांनी प्रोजेक्ट म्हणून ॲनालिसिस करायला घेतलं. त्याच्या मुलांमध्ये सुद्धा त्यांनी सेन्सर लावून ठेवले. प्लस झाडाला येता जाताना दोन्ही साईडला रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सेन्सर लावलेत. या सगळ्या गोष्टींचा एन्व्हायरमेंटल डेटा सुद्धा, आजूबाजूचा सराउंडिंग डेटा हा सुद्धा त्याच्या कम्प्युटरवरच्या सॉफ्टवेअरमध्ये सिंक होतोय आणि त्यातनं रिझल्ट येत आहेत, ॲनालिसिस होत आहे. तो 24 तास कम्प्युटरच्या समोर बसलेला असतो आणि त्यातून वेगवेगळे रिझल्ट मिळतात. आज अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे स्टोरी. तुम्ही शेवटपर्यंत कनेक्टेड राहा. काय होतंय पाहूया. आता तुम्हाला माहिती आहे 15 दिवस आपल्या स्टोरीमध्ये कंटिन्युअस मान्सून तर सुरूच आहे, पाऊस तर पडतच होता. त्यामुळं घाण, चिकचिक, राड मान्सूनमध्ये कॉमन आहे. खड्ड्यात रस्त्या की रस्त्यात खड्डा हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह. तो कधी पण ऑफिसला जातोय किंवा येतोय त्यावेळी कधीतरी रस्त्यातल्या खड्ड्यामध्ये गाडी गेली, ती किती खाली जाणार याचा अंदाज त्याला लागत नाही. काही वेळा असं असतं की रस्त्यातला खड्डा हा डायरेक्ट ड्रेनेजमध्ये ओपन होतोय आणि ते ड्रेनेज आणि ती गाडी आणि तो माणूस हे सगळेजण वाहून दुसरीकडेच कुठेतरी सापडतात. ही कायम ती भीती त्याच्या मनामध्ये त्याला सतावत असायची. घरी येतोय की नाही परत, किंवा ऑफिसला जातोय की नाही, का सगळं ड्रेनेजमध्ये सरळ मी बुडून जातोय, अशी त्याला भीती पण वाटत असायची. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी पावसाळ्यामध्ये होत असतात. हवा म्हणली तर एक प्रकारे दमट अशी हवा पाऊस पडून गेल्यानंतर ती पण होती. घाण, दुर्गंधीचं, किड्यांचं साम्राज्य अशा पद्धतीनं होतं. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती त्याला येता जाता वळवळ म्हणजे साप पण दिसायचे येता जाता. बऱ्याचशा घटना, हिरवळ तर होतीच होती, काय डाऊट नाही. बऱ्याच घटना या सगळ्या त्याला दिसत असायच्या. तो लोकांशी बोलत असायचा, इंटरॅक्ट करत असायचा, आढळून यायच्या अशा गोष्टी त्याला. बरं, आज आता काय झालंय हे महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी नेहमीच्या आहेत. आता शनिवारची जी रात्र आहे, पाऊस जो होता तो नुकताच थांबलेला. पाऊस काय झालेला, नुकताच थांबलेला. आता पाऊस पडत नव्हता. धो नेहमी पडायचा, तो पडत नव्हता. रस्त्यावरती चिखल, तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे. हवा एक थंड पण होती. हवेमध्ये एक प्रकारचा थंडावा, पाऊस पडून गेलेला. आणि आकाशामध्ये बघितलं तर एक प्रकारे विचित्र शांतता. कारण असं वाटत होतं आकाशाकडे बघितलं आत्ता पडतोय की नंतर पडतोय. आकाश पूर्ण भरलेलं ढगांनी, काळ्या ढगांनी भरलेलं असं ते आकाश. जणू काय कोणीतरी त्याला पिन मारली तर फुगा फुटून त्यातनं कसं बदाबदा पाणी बाहेर पडणार, त्याप्रमाणे कोणीतरी जणू काय ते फुगा फोडायचीच, ते ढगाला भोक मारायचीच कोणीतरी वाट बघतंय काय, अशी परिस्थिती होती त्यावेळी. आणि जर भोक मारलं असतं तर मग काय विषयच नाही. तो नेमका रेनकोट सुद्धा विसरलेला, ओला चिंब भिजून घरी आला असता. आता काय झालं, तो घरी आला. घरी आल्यावरती बाल्कनीमध्ये शांतपणे उभा होता. घराच्या बाल्कनीमध्ये शांतपणे हाताची घडी एक प्रकारे खाली इकडं तिकडं मोबाईलमध्ये स्क्रोल करत इकडं तिकडं बघत होता तो. तेवढ्यात समरचा मेसेज, ब्रो आज काहीतरी ॲडव्हेंचर करूया काय? काय तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे? शनिवार आहे, तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे नेमकं? काय ॲडव्हेंचर प्लॅन केलंय?
माझ्या डोक्यात एक ॲडव्हेंचर आहे. काय तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे बाबा नेमकं, राहुलने विचारलं. कारण समरनी काय प्लॅनिंग केलं की काही ना काहीतरी बोंबाबोंब ठरलेली असायची. मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे, उशिरा अंधाऱ्या रात्री रोडवरनं चाललेले, तिथं त्यांना ते बजरंगबली कुठल्या स्वरूपामध्ये भेटतील शनिवारी हे तुम्ही सांगू शकत नाही. कुणाच्या रूपात कुणाच्या स्वरूपात भेटतील हे तुम्ही अंदाज बांधू शकत नाही, असं आहे. मागच्या वेळी समरनी शनिवारी बजरंगबलीच्या रूपामध्ये ती गाडीतनं ती माणसं त्यांनी एक कटाक्ष टाकल्यावरती हे सगळे 4 जण पळून गेले. त्या पद्धतीनं आज काय भेटतंय, काय आज काय होतंय पाहूया. तो म्हणाला, जुना साखर कारखाना माहिती आहे का? जुना साखर कारखाना ओसाड आहे, तिथं आत्ता काय चालू नाही आहे. जाऊया काय तिथं आपण? लोक म्हणतात रात्री तिथं वियर्ड अशा गोष्टी होतात. काय आहे, त्यांना ॲडव्हेंचरस काहीतरी करायचं होतं आणि यांना असलं प्रपोजल दिल्यावर ते काय मग काय विषयच नाही. कीर्तीचा तिकडनं आवाज आला, अजिबात नको, नो, नॉट ॲट ऑल, असं तिनं उत्तर दिलं. मला शनिवारी शांतपणे झोपायचं आहे, सॅटरडे हॉरर नको, अशाच पद्धतीनं तिनं उत्तर दिलं. किचनमधनं नेहा पण बाहेर आली. ती म्हणाली, अरे शनिवारच्या रात्री काय करायला आहे गोंधळ, कशाला चाललाय त्या ओसाड जागी. तिचं चालू झालं, माझ्या आईनं सांगितलेलं, परत तिनं काढलं. काहीतरी सांगितलं असणार आहे महत्त्वाचं, बघूया ती तिच्या आईनं काय सांगितलंय, पुढं काय म्हणते बघूया. तेवढंच म्हणली की हे बघ, जाऊ नका आज रात्री, काय गोंधळ घालू नका, डोंट गो, घरातच थांबा तुम्ही 4 जण, अजिबात आपण घरातच थांबूया 4 जण, कुठेही जायला नको. बरं, तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, म्हणजे हे 4 जण एकाच फ्लॅटवरती राहायचे, 4 खोल्यांमध्ये 4 जण, अजिबात बोलायचे नाहीत एकमेकांशी, फारसं इंटरॅक्शन व्हायचं नाही. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही इंटरॅक्शन व्हायचं ते व्हायचं. मोबाईल फोन, कॉल्स, मेसेजेस, व्हिडिओज, व्हॉट्सॲप कॉल्स, ईमेल्स, अशा माध्यमातून जे काय त्यांचं इंटरॅक्शन व्हायचं ते व्हायचं. राहुल नेहाला म्हणाला, पुन्हा सुपरस्टिशन, आता आज काय नवीन काढलंयस तू? ती काय बोलली नाही. ती हळूच म्हणाली, हे बघ, एवढंच सांगते, आज शनी महाराजांचा दिवस आहे, त्यामुळं थोडं जपून. शनिवारी ओसाड जागा ज्या असतात त्या हेवी असतात जनरली, कारण तिथं शांतता नसते, तिथं अडकलेले थॉट्स असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तिथं. त्यामुळे शनिवारी जपून, एवढं सांगितलं तिनं. ती शांत झाली. समर कॉलवरतीच हसला. हे बघ, आता एवढं सगळं तिनं सांगितलंय, मग तर 100% मजा येणार, आपल्याला जायलाच पाहिजे. राहुलच्या मनातला पण तो एक थ्रिल आहे, तो जागा झाला. असं आहे, आणि त्यानं पण, समरनी पण त्याला पिन मारली ना, आता तर जाणारच म्हणून बसला. दोघं पण आता ते हट्टाला भेटले, जाणारच आम्ही. तो म्हणाला, हे बघ, घरात त्यांनी सांगितलं, हे बघ, काय करूया आपण, आम्ही तासाभरात जाऊन येतो, तू काळजी करू नको, तू जेवण बिवण सगळं बनवून ठेव, आम्ही तासाभरात जाऊन येतो. तुला बनवायचं नसेल सॅटरडे म्हणून तर डबा मागवून घे, खरं आम्ही 1 तासाभरात परत येतो, असं सांगून ते 2 जण रात्री बाहेर पडले. बाईकवर बसले, बाईकची किक मारली. पहिल्या किकला सुरू झाली नाही बाईक, दुसऱ्या किकला पण सुरू झाली नाही, तिसऱ्या किकला बाईक सुरू झाली, ड्रर करून सुरू झाली. पटकन त्यानं पाय वर केला समरनं, नाही तर बॅक किक जोरात बसली असती, ते वेगळंच झालं असतं. मग ओल्या रस्त्यावरून ते 2 जण चालले. आता शहर मागं पडायला लागलं. त्या ओसाड ओल्या रस्त्यावरून शनिवारची रात्र ते दोघं मागच्या वेळेसारखं पुन्हा एकदा चालले. त्यांच्या बाईकची त्यांनी लाईट लावली आहे, मधनंच काहीतरी सरपटत गेल्याचा आवाज आला, हॉर्न वाजवला त्यांनी, अप्पर डिप्पर लाईट मारायला लागलेत. सगळं चाललंय त्यांचं निवांत, गाडीवरती इकडं तिकडं हलत डुलत चाललेत ते. समोर साखर कारखाना आला, जुना साखर कारखाना आला, गंजलेलं तेच गेट, तुटलेल्या खिडक्या, आत पूर्णपणे अंधार, काही नाही, लाईट पण नाही आतमध्ये. कशी असणार लाईट? बंद आहे म्हणलं, लाईट कशी असणार? लाईट पण नाही आतमध्ये, काळं कुट्ट आतमध्ये, काळोख. एक विचित्र गोष्ट होती तिथं. त्यांना जाणवलं आत गेल्या
तोंडाला त्यांनी मास्क घातलेला. मास्क का घातलेला? अशा जनरली ओसाड जागेमध्ये बऱ्याच वेळा बुरशी एखाद्या प्रकारची किंवा असं हवेमध्ये तरंगणारे कण वगैरे असू शकतात, म्हणून प्रिकॉशन म्हणून त्यांनी एक तोंडाला असा पांढरा मास्क घातलेला. त्या थंड हवेमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यांना आत गेल्या गेल्या तो थंडपणा जाणून अंगावरती शहारे आले. हातावरचे सगळे केस, हातावरचे, पाठीवरचे, अंगावरचे सगळे केस असे एकदम ताठ झाले. एकदम चिलिंग असं सेन्सेशन त्यांना जाणवलं. समर म्हणाला, ब्रो दिस इज क्रेझी. बघितलंस काय? हे बघ माझ्या हातावरती शहारे यायला लागलेत, बघ हे काय झालंय. राहुल पण थोडा अनकम्फर्टेबल झाला या सगळ्यामध्ये. दोघं जण आतमध्ये गेले, चालत 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 आतमध्ये चालले. जाताना त्यांना दिसले भिंतीवरती असलेले जुने पोस्टर्स, सगळ्या इन्स्ट्रक्शन, डूज अँड डोंट्स आणि काय काय असतील त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्यांना दिसल्या. काय होत्या पूर्वीच्या, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये सगळं लिहिलेलं त्यांना. ते तुटके मोडलेले जे बोर्ड होते लाकडाचे त्याच्यावरचे त्यांना इन्स्ट्रक्शन दिसल्या तिथं. त्याच पद्धतीनं मोडून पडलेलं मशीन पण दिसलं तिथं त्यांना, तुटलेलं. पावसाचं पाणी छपरांमधनं, फुटलेल्या छपरांमधनं पावसाचं पाणी टप 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 गळत होतं. वरच्या मजल्यावर तेवढ्यात आवाज आला, टक टक, 2 वेळा आवाज आला. दोघं जागीच, जणू काय त्या दोघांना कोणी स्टॅच्यू म्हणल्यासारखं फ्रीज झाले. समर कोण आहे का? राहुलने विचारलं. समरनी पण काय उत्तर दिलं नाही आणि आजूबाजूने पण काय उत्तर आलं नाही त्यांच्या. पुढं गेले. अचानक राहुलचा एक पाय जुन्या पडलेल्या काही गोष्टीवरती पडला. खळखळून आवाज आला. त्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून बघितला तर ती एक तिथं काम करणाऱ्या लोकांची एक जुनी अशी फोटोची फ्रेम होती. त्या फोटोच्या फ्रेमवरती त्याचा पाय पडला. काच खळखळून ब्रेक झाली. निरखून बघितलं ते सगळे हसणारे फोटो ते सगळे त्याच्यामध्ये दिसले त्याला. एक फोटो होता तो कोणीतरी स्क्रॅच करून ठेवलेला, ते पण त्यानं बघितलं. क्षणभर त्याला ते वियर्ड वाटलं. फोनचं नेटवर्क आता चालत नव्हतं. जसं जसं आत जाईल तसं फोनला आता नेटवर्क येत नव्हतं. काय झालं की हे सगळं जे त्यांचं चाललेलं बोलणं किंवा काय, त्यांच्या मानेमध्ये असलेल्या चिपमधनं हे सगळं काही सिंक होत होतं. त्याच्या लॅपटॉपवरच्या त्या सॉफ्टवेअरमध्ये काही रिझल्ट्स येत होते. सिग्नल लो आहे, अनफॅमिलियर एन्व्हायरमेंट आहे, बऱ्याचशा गोष्टी. बरोबरचा बहुतेक त्यांनी कम्प्युटर पण नेलेला असं दिसतंय त्या दोघांनी. नुसतंच एन्जॉयमेंट करायला गेले नव्हते ते. बहुतेक प्रोजेक्टचंच त्यांचं काम असावं असं आपल्याला असं दिसायला लागलं आहे. प्रोजेक्टचंच काम असणार आहे, त्याशिवाय कसं असतील. अशा ठिकाणी लॅपटॉप कोण घेऊन जात आहे? एन्जॉयमेंट करायची आहे तर लॅपटॉप कोण घेऊन जात आहे ना. तर लॅपटॉपसुद्धा ते दोघं जण घेऊन गेलेले. तर आता त्यांनी सगळं बघायला चालू केलं. समरनं काही बोलायच्या आत समर हसला. बहुतेक घोस्ट शिफ्ट सुरू झाली आहे. तेवढ्यात तिकडनं जोरात आवाज आला. काहीतरी जणू काय पडलं. दोघं असे दचकले म्हणजे घाबरून. त्यांना जणू काय ते धक्का बसला. अपेक्षा केली नव्हती त्यांनी की तिथं कोणीतरी असावं किंवा असे आवाज येतील. अपेक्षा त्यांनी केली नव्हती. तसा आवाज आला दणकन. चल जाऊया. पण राहुल एवढ्या ह्यानं आलेला, उत्साहाने आलेला, नको थांब आपण इथंच थांबू. परत पुढं गेले. पुढं गेल्यावरती त्यांना एक फ्लोअर दिसला. त्या फ्लोअरच्या जिन्यावरून चालत दोघं आता एकटा नव्हता तो. दोघं जण त्या जिन्यावरून चालत वरती त्या फ्लोअरवरती गेले. एक खोली दिसली. त्या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. दार थोडंसं सरकवून आत गेले. बघतात तर काय,
समोर मोठी शनी महाराजांची फ्रेम होती. शनी महाराजांची मोठी अशी फ्रेम लावलेली तिथं, आणि एक कोरडी अशी तेलाची वाटी, कोरडी तेलाची वाटी होती समोर, धूळ बसलेली त्याच्यामध्ये. राहुल जागच्या जागी शांत झाला. तेवढ्यात मागून जोरात दार आपटलं. धाड, एवढं जोरात आपटलं दार की त्यांना दोघं जागच्या जागी म्हणजे एकमेकाला त्यांनी घट्ट मिठी मारली. समर म्हणाला, चल चल चल, पळ 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 इथनं, निघ निघ निघ, चल निघूया आपण, पळूया. दोघं जण घट्ट मिठी मारली आणि तो ओरडायला लागलाय त्या ठिकाणी. विचार करा काय असेल परिस्थिती. क्षणभर राहुलचा श्वास, म्हणजे आता साहजिक आहे, अशा ठिकाणी ते गेलेत, काय काय कसं कसं ओलांडून गेलेत तुम्ही बघितलं. पहिल्या मजल्यावरती दोघं जण गेलेत. तिथून पहिल्या मजल्यावरती गेल्यावरती त्यांना एक ती मोठी अशी फ्रेम दिसली. त्या फ्रेममध्ये असलेलं तुम्ही बघितलं, वाटीमध्ये असलेलं कोरडी अशी तेलाची वाटी, आणि हे सगळं त्यांना दिसलं. श्वास त्याचा जणू काय अडकलाच. काय दिसलं, काय बघितलं आपण, त्याला कळलंच नाही. घाबरून घट्ट डोक्यात त्याच्या नेहानं सांगितलेलं घोळायला लागलं. ती सांगत होती जाऊ नका, ऐकलं नाही त्यानं. त्याच्या नेहानी सांगितलेलं पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात घोळायला लागलं. शनिवारी ओसाड जागा अवॉइड कर, तिथं एनर्जी अडकलेली असती. तिनं सांगितलेलं आहे पण त्यानं ऐकलं नाही, त्याला काय करणार. शांतपणे जोरात त्यांनी श्वास घेतला आणि गप्प बसला 2 मिनटं. तेलाची वाटी होती ती सरळ केली, फुंक मारून धूळ लांब ढकलली आणि टॉर्च मारला त्यांनी मोबाईलचा. म्हणाला, हे बघ आपण रिस्पेक्ट करूया आणि निघूया इथनं. हे नमस्कार करू, रिस्पेक्ट करूया या जागेचा आणि आपण निघूया. क्षणार्धात म्हणजे बटन दाबल्यासारखं वारा थांबला, आवाज बंद झाले, हवा हलकी झाली. समर म्हणाला त्या क्षणी, तू फील केलंस का रे हे काय झालंय ते? बघितलंस काय झालंय? मला तर फील झालं बाबा, तुला पण झालं का? म्हणाला, हो मला पण फील झालं. अचानक सगळं जे आहे ते मला हलकं हलकं वाटायला लागलंय. श्वास पण मला छान घेता यायला लागलाय. काय झालं मलाही कळलं नाही. मग बहुतेक आपण जे काही केलं त्याच्यामुळं असावं. पटकन दोघं बाहेर आले, बाईकवर बसले, काही सेकंद शांत, पुन्हा किक मारली, गेले घराकडं. जाताना राहुल म्हणाला, हे बघ आपण आता शनिवारचा आपण आज पण परत एक लेसन शिकलो आज, की शनिवारी ओसाड जागी जनरली जाऊ नये. लेसन आपल्याला चांगलाच मोठा मिळाला आहे. काय म्हणतात, असे काही अनुभव मिळाला आहे त्यांना की विचार कर. त्यांना घरी जाईपर्यंत ते दोघंही एकमेकांशी बोलले नाहीत. तो पुढं गाडी चालवायला आहे, एकदाही त्यांनी हॉर्न वाजवला नाही, काही केलं नाही. तसंच ते दोघं तसंच निघालेत. जणू काय ते दोघं शॉकमध्येच होते. घरी परतल्यावर नेहाने दार उघडलं, काहीही बोलली नाही. त्या दोघांची अवस्था बघितली, घामानं डबडबलेले दोघं पण. अवस्था बघितली, विचारलं, झालं तुमचं? मी काय बघितलं, काय अनुभव घेतला हे अजिबात विचारणार नाही तुम्हाला. मला काय समजायचं ते समजलं, पण मी तुम्हाला काय दोघांनाही अनुभव विचारणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरनंच कळतंय. राहुलनी मान हलवली. ती शांतपणे हसली. कीर्तीनं तेवढाच तिकडनं कटाक्ष टाकला, अरे अलाइव्ह, आर यू गाईज अलाइव्ह स्टील? छानपैकी कटाक्ष टाकला तिने. नेहमीप्रमाणे क्रिंज टोनमध्ये काही ना काहीतरी कटाक्ष टाकायची कीर्तीची सवय होती. तिनं कटाक्ष टाकला बरं. आणि डॅश त्यांच्या त्या AI त्यांच्या त्या डॅशबोर्डवरती एक मेसेज, त्यांनी जे सॉफ्टवेअर बनवलेलं त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परत एक मेसेज आला, हे बघ हाय रिस्क जे लोकेशन होतं ते तुम्ही बाहेर पडलंय त्यातनं,
इमोशनल स्टॅबिलिटी पण तुमची रिस्टोर झाली आहे, तुम्ही आता जरा बरे दिसायला लागला आहे, अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये नोटिफिकेशन आले. खिडकीतनं राहुलनं नेहमीप्रमाणे बाहेर बघितलं. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घराची ती खिडकी असते, त्यातनं हवा इकडून तिकडं तिकडून इकडं वाहतच असते. तशी ती वाहत असणारी जी हवा आहे ती त्याच्या चेहऱ्याला गारपणे झुळूक अशी त्याला जाणवून घासून गेली ती हवा, आणि त्याला ती झुळूक जी आहे ती पण अगदी शांत वाटली. रात्र तर होतीच होती, काय डाऊटच नाही. मध्यरात्र झालेली आता, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी एक प्रश्न तयार होत असतो. कसा पुन्हा एक प्रश्न तयार झाला. काय असेल तो प्रश्न आजचा? सगळा विचार केला त्यांनी दोघांनी, चौघांनी मिळून जेव्हा डिस्कशन झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या त्या दोघांच्या बरोबर, नेहा आणि कीर्ती बरोबर पण, तेव्हा चौघांनाही एक प्रश्न पडला. खरंच ओसाड जागा ज्या असतात त्या भयानक असतात का? का ते मनाचे खेळ असतात? काय असते नेमकं ते? का आपला पहिल्यापासून एक माइंडसेट तयार झालेला असतोय आणि त्यामुळं हे सगळे प्रसंग मन अनुभवतं का? हा एक प्रश्न निर्माण झाला. अशाच ह्या प्रश्नाचं उत्तर हे चौघं पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये हुडकतील, त्यांना पुन्हा नवीन प्रश्न पडतील आणि त्यांचा प्रोजेक्ट पुढं जाईल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.